झाली फॉरेन ट्रिप. बस क्या समाधान भाई, एक नंबर झाली ट्रिप. अरे बस कर राघव बाय, तुला बोललो होतो ही जमीन तू घे, 6 महिन्यात कंट्रॅक्शन ओके. काय बस क्या समाधान भाई. अरे आपलं काम विश्वासावर चालतं आणि एकदा का एखादा विश्वास टाकला की टाकला, तो तर आपल्या काळजातला विषय आहे. अरे बस कर राघव बाय. अरे विश्वासाचं दुसरं नाव तर समाधान कांबळे. बरं चल बिल्डिंग बघून घे आणि संध्याकाळी तेवढं पार्टीचं नियोजन करू. गाण्या हे सोम्या, बोला की. आपल्याला फ्लॅट इथंच घ्यायचा आहे आणि ते पण मुद्दाम. समजलं का? समजलं का? इथंच घ्यायचा. हा भाई 50% काम पूर्ण झालंय. बर. काय आणि 50% लवकरच पूर्ण होईल. बिल्डरला बोललोय मी. समाधान भाई, हा यार सिमेंट चांगलं वापरलंय ना? बस का भाई. क्या बात राघव भाई, घेऊन दिले एक जण. काय जाना भाई, कधी आला फॉरेनवरून? अरे कालच आलो रे. काय राघव भाई, आज पार्टीचं नियोजन असेलच. बस काय देणार की राव पार्टी तुम्हाला पण. समाधान भाई, हा भाई. आपल्या आजच्या रात्रीच्या पार्टी त्यांना पण ऍड करा. हा सांगू. ठीक आहे राघव भाई, भेटू संध्याकाळी. ओके चलो. समाधान भाई, हा मी काय म्हणतो, हा माझा लहान भाऊ ना समीर, हा ते TC कॉलेज, हा तिथं अॅन्युअल फंक्शन आहे. बर. मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. अरे TC कॉलेजला माझी बहीण ज्योती ही पण त्याच कॉलेजला आहे. काय बोलतो? अरे मला तिला सांगितलं या कार्यक्रमाला यायला. मग आपल्याला नाही आवडत ते. अरे आपण रांगडा गडी यार, आपल्याला जमतं का ते. बरं ठीक आहे, एक काम कर, हा, मी जाऊन येतो हा. आणि संध्याकाळी भेटू डायरेक्ट पार्टी. नक्की नक्की येतो जाऊ. ठीक. हा ये संध्याकाळी नियोजन. हा संध्या, छान झालं ना आपलं कालचं अॅन्युअल फंक्शन. हो ना गं ज्योती, खरंच माझ्या तर डोळ्यासमोरच जात नाहीये तुझा आणि समीरचा तो कपल डान्स. हो ना ज्योती, तुझी आणि समीरची जोडी खूप छान दिसत होती आणि तो तुमचा कपल डान्स तर काय मैं मर ही जावा. ज्योती, समीर तर तुझ्यावर अगोदर पासूनच मरतो. समीर ये बस ना. ज्योती, 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 काय झालं? टेन्शन मध्ये दिसतेस तुम्हाला? अरे समीर, तू कधी आला? अगं खूप वेळ झाला मी आलोय, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. कसलं टेन्शन आहे का तुला? सॉरी, अरे माझं लक्ष नव्हतं. बोल ना. तुला याचं टेन्शन आहे का? त्याला खूप वाईट वाटलं असतं, पण तुझ्याकडून ती मला परत मिळाली. थँक्यू समीर, थँक्यू सो मच. इट्स ओके. ठीक आहे, पण आता तरी सांभाळून ठेवा. ज्योती ऐक ना, उद्या आपण कॉफी शॉप मध्ये भेटू सकाळी प्लीज. हो नक्की.
काय मग राघवबाई, फॉरेनला जाऊन आयटम बिटम पटवली का नाही? अरे धनाभाई, अरे फॉरेन मध्ये आयटम म्हणजे खूप कॉमन गोष्ट आहे. तिकडे तर रोज एक नवीन आयटम. अहो राघव भाई, मला पण बघा की एखादी आयटम. किती दिवस झाले मित्राला उपाशी ठेवताय. ए येड्या, तुला कशाला पाहिजे आयटम? आईचं येड कुठलं. भाई ऍटम बेटमचं सोडा. अरे बऱ्याच दिवसानं भेटलोय, जरा पार्टीचा आनंद घ्या. मला तर लय झाली. अरे राघवबाई, हे तर रोजच आहे. राघवबाई, काही गोष्टी तुम्हाला माहित नाहीत. यांनी तुम्हाला खूप अंधारात ठेवलंय. ए यार, काय बोलतोस तू? अरे तू जिगर आहे आपला. काय केलं नक्की यांनी? धन्या, ऐकलं का? ऐक. अरे भाई, अगोदरचा खालच्या जातीचा. आणि मला माहित आहे, हा एक ना एक दिवस त्याची जात दाखवणारच. आणि यांनी ती दाखवलीच. काय अर्थ ना भाई, ह्या जातीचं काय आलं? आणि आपण जातपात मानत नाही. काय असेल ना ते स्पष्टपणे बोल. अरे भाई, त्याच्या भरोश्यावर 2 कोटी रुपये लावलेत ना त्या बिल्डिंग साठी. ती जागा वतनाची आहे. आणि एक ना एक दिवस त्याच्यावरती अतिक्रमण होणार आणि ती बिल्डिंग पाडली जाणार आणि तुमचे 2 करोड रुपये गाळा. अरे काय बोलतोस? काय प्रूफ आहे का तुझ्याकडं? अरे राघवबाई, धनाबाई पुराव्याशिवाय काय बोलत नाही. ठीक आहे, पुरावे. धनाबाई, राघवनं का मारलंय मला? अरे समाधान भाई, राघवला कोणाचा तरी फोन आला. स्पीकर ऑन होता. स्पीकर वरती कोणीतरी बोललं फोन करून. तो समाधान कांबळे राघव देशमुखला फसवतोय. अरे काय बोलतोय या? समाधान कांबळे म्हणते ते. आणि गद्दारी, अरे ती तर आमच्या रक्तात नाही. तो असल्या दोस्तीवर. चल येतो मी, त्याला सांग तोंड पण बघणार नाही. चल. काय ज्योती, केवढा उशीर? किती वेळ झालं मी तुझी वाट बघतोय यार. अरे आईचं थोडंसं काम होतं मला. ज्योती ऐक ना. अरे समीर, काय करतोय? ऐक ना ज्योती, मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. काही काय बोलतोयस समीर? तू माझा फक्त चांगला मित्र आहेस. ज्योती, समीर, मला उशीर होतोय, तर मी निघते आता. नंतर.
ज्योती, ऐक ना ज्योती. तुझं व्हॉट्सअप चेक कर. येस. गण्या, आता राघवपेक्षा समाधानापेक्षा आपलं बिल्डिंग जोरात काम झालंय. नाही होणारच दानाबाई आपलं काम जोरात. झालंच पाहिजे हा? करायलाच पाहिजे. मग आपल्याला जिरवायची आहे त्यांची. हा? जिरवायची. मस्त. हो दानाबाई, बोल की सोम्या. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. काय रे? अहो, तो राघवचा भाऊ आणि समाधानची बहीण मी काल एका गाडीवर फिरताना बघितल्यात. काय सांगतोय? हो. वा वा वा, चांगली न्यूज दिलीस. आणि राघवला फोन बी केलता. एकच नंबर काम केलंयस. आता पुढचं मी काय करायचं ते करतो. धनाबाई आपल्याला नेमकं करायचंय काय आता? अरे गाण्या, आता तू बघतच राहा मी काय करतो ते. हा, धनाबाईचा नाद नाही करायचा, फक्त बघत राहा. अरे राघवबाई, हा धना. बातमी कळाली असेलच तुला. हा, अरे त्या समाधानची आणि तुझी मैत्री काय तुटली. हा. हा? त्यांनी बरोबर करायचं ते केलंच ना. अरे त्याची बहीण हा तुझ्या भावाच्या नादाला लावली समाधाननी. हा, आता ते गाडीवर फिरतायत. आज गाडीवर फिरतायत, उद्या तुझ्या घरात येईल. हा, शेवटी समाधाननी जात दाखवलीच ना. राघवबाई, तुझा मी हितचिंतक आहे म्हणून सांगतो. शेवटी निर्णय तोच घ्यायचा. हा, आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, शेवटी जात जातीवरतीच जाणार. काळजी तू घे. हा, तुझं तू ठरव बाबा काय करायचं. हा, चल ठेवू. ठीक आहे. ताना, काय पण करायचं, त्या ज्योतीला माझ्याकडे घेऊन यायचं. आज तिची जिंदगी समाप्त. मला पण दाखवून द्यायचंय त्या समाधानला गद्दारी काय असते.
राघव भाई ज्योती फिनिश नाही ती अशी नाही मरणार सम्याची बहीण आहे ती नाही तिला मारावंच लागल सोडा मला सोडा 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 मला जाऊ द्या जाऊ द्या. तुझी चूक एवढीच आहे तू खालच्या जातीची असून आमच्या घरात यायचा प्रयत्न केलाय तुला मारावंच लागल मला काय नाही सोडा मला सोडा मला जाऊ द्या. अरे वा छान. धनाभाई गणाभाई आज इथे साक्षात आणि हा सकाराम कधी सुटला जेलमधून? समाधान शेठ कालच सुटलोय आणि आज हे काय ऐकतोय अरे म्हणजे काय मला नाही समजलं. हा समाधान बाई आपली ज्योती राघवच्या भावाबरोबर फिरताना दिसली. राघव तर डायरेक्ट जातीवरच गेला आणि त्याने आपल्या ज्योतीचा मर्डर केला. हा समाधान भाई तुझ्या मित्रांनीच घात केला तिच्यावर मी पण त्याच्या भावाला सोडणार नाही. जिथं कुठं असल तिथं आपल्या कंट्रक्शनवर घेऊन ये. मंगेश यार सकाळपासून ज्योतीचा फोनच लागत नाही यार मला खूप टेन्शन आलं यार. होय का? किती वेळा ट्राय केलायस तू कॉल? खूप वेळा दिवसभर झाला मी फोन करतो तुला फोनच लागत नाही. अरे गेली असेल कुठेतरी मैत्रिणी सोबत.